सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमारीचा निषेध नोंदवत इंडिया आघाडीच्या वतीनं आज शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने करण्यात आली। सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा 24वा दिवस असून त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ जंतर मंतर ते संसद या शांततापूर्ण मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारीचा निषेध करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली। तसेच शिक्षण व्यवस्था संविधानाधिष्ठित, पारदर्शक आणि विद्यार्थी केंद्रीय करण्याची मागणी केली आहे। आंदोलकांनी विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देण्याचा प्रयत्न केला, मात्र कुलगुरूंनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन प्रतिकात्मक स्वरूपात हे निवेदन अर्पण केलं। बायको नसलेल्या व्यक्तीला हातात आपण देश दिला आहे। एक वेळ शाळा बंद करायला लागली तरी चालेल, मात्र शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागणी सिनेट सदस्य श्वेता परुळेकर यांनी केली। तर या शासनाच्या सरकारमध्ये 9 मंत्र्यांचे राजीनामे घेतले, ज्या मंत्र्यांचा अजूनही कुठला थांगपत्ता त्यांना उघडकीस आलेला नाही। पण ज्या शिक्षण विभागात एवढा थांगपत्ता लागूनही, एवढी बेदरकारपणा वाढूनही जर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊ शकत नसतील, शिक्षण व्यवस्था बदलू शकत नसतील, ही शिक्षण व्यवस्था म्हणजे आपल्याला एक शिखर गाठण्याचं यंत्र आहे। त्या यंत्राला जर दुरुस्त करायची ताकद नरेंद्र मोदी सरकारमध्ये नसेल तर नरेंद्र मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करतो। आणि खरं तर शिक्षणाची बाजू समजून घेऊन यांच्या शेजारी जे बसलेत मांडीला मांडी लावून, ते सुद्धा शिक्षणाच्या दरवाजापाशी कदाचित गेले नसतील। यामुळेच कदाचित ही सुडबुद्धी या शासनाला झाली आहे। आणि अशिक्षित माणूस काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे चाय पे चर्चा करत नरेंद्र मोदींना देशोदेश फिरायला वेळ आहे, पण शिक्षणावरती बोलायला विद्यार्थ्यांच्या बद्दल वेळ नाही आहे। त्यामुळे आमची ठामपणे मागणी आहे की तात्काळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा। ज्या नाहक 20 माझ्या विद्यार्थ्यांनी, बंधू भगिनींनी त्यांच्यासाठी म्हणून आत्महत्या केली आहे, नीटच्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या परीक्षांमधले घोटाळे असतील, त्याला खरं तर जबाबदार हे शासन आहे। आणि या शासनाने योग्य वेळी जर ताळावर आलं नाही तर हे आता सगळ्या देशाची तर वाट लावतायत। खरं तर आपण एखाद्याला घर देत असताना त्याची बायको कुटुंब सोबत असेल तर घर भाड्याने दिलं जातं, पण बायको कुटुंब नसेल तर भाड्याने देताना सुद्धा आपण घर भाड्याने देताना विचार करतो। पण मित्र, आज आपण एका बायको नसलेल्या व्यक्तीला आपण खरं तर देश ताब्यात दिला, ही आम्ही खरं तर चूक केली आहे, समाजानं चूक केली आहे। आणि आता त्यांना कळायला लागेल की आपला देश कसा विकला गेला चाललाय किंवा विकत चाललाय। त्यामुळे मी या सरकारला ठामपणे निवेदन देते की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत ही इंडिया आघाडी असेल आणि सर्वपक्षीय घटक असतील ते एक वेळ शाळा बंद करायला लागल्या तरी चालतील, पण आता जमिनीवरती उतरायची आणि हातात मशाल घ्यायची वेळ आली आहे। त्यामुळे ती मशाल 100% इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेणार आणि धडा शिकवल्याशिवाय आम्ही सगळे सारथी, जे विद्यार्थी नाहक बळी गेले त्यांचे सारथी आहोत आम्ही, हे सारथी मात्र गप्प बसणार नाहीत। त्यामुळे कुलगुरू साहेबांना देखील मी विनंती करते, शिक्षणाचा एक घटक आहे, शिक्षणामधलं एक मोठं ज्ञान मंदिर आहे, त्या ज्ञान मंदिरात जर विद्यार्थ्यांना असा न्याय मिळत असेल, तुमच्या दारापाशी विद्यार्थी येऊ शकत नसेल तर तुम्हालाही अधिकार नाही एसी मधल्या खुर्चीत जाऊन बसायचा, कारण ज्या खुर्चीवर बसताय ती खुर्ची आज विद्यार्थ्यांच्यामुळे, आणि त्या विद्यार्थ्यांना आज तुम्ही दारात बसायला लावताय, विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय करताय। खरं तरी शोकांतिक आहे। म्हणून मी या शासनाला विनंती करते, लवकर होशवरती या आणि होशवर येऊन ही शिक्षण पद्धतीची जी काही वाट लावते ती वाट प्रामुख्याने थांबा, एवढी प्रमुख मागणी मी करते त्या माध्यमातून। यावेळी विजय देवणे, भारती पोवार, इंद्रजित बोंद्रे, अतुल दिघे, वेदवती मोहिते, अभिषेक मिठारी, सतीशचंद्र कांबळे, प्रशांत आंबी यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।